सांगलीत जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मी राजकीय एसपीना पत्रकार परिषद घ्यायला लावली आहे. खरं घेतील उद्या. कसं असतं की एखादी घटना घडली म्हणजे ती घटना घडूच नाही. उगाच माझ्या नावाने हे म्हणू नका की बाबा मी असं म्हणतो की अशी एखादी घटना घडूच नाही. कायद्याचा धाक असायलाच पाहिजे. पण ती घटना घडत असताना वर्षभरात घडणाऱ्या घटनांचा 3 वर्षाचा लेखाजोखा घ्यायला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येईल की काही ना काही प्रमाणामध्ये काही ना काही कारणाने विशेषतः ड्रग्ज क्राईम मधला जनरल क्राईम हा खूप कंट्रोलमध्ये आपण आणला आहे. मग घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण केलं असेल की बहुतांश जे आहेत ते घरगुती आहेत. पुन्हा एकदा तेच ते घरगुती वाद तरी व्हावे का नाहीच व्हायला पाहिजे. कायद्याचा धाक निर्माणच व्हायला पाहिजे. तो करूया, त्यासाठी योजना तयार करतोय. पण आता पुढचा मुद्दा येऊ की आरोपी सापडणं. 24 तासापेक्षा 1 तासही जास्त लागत नाही प्रत्येक घटनेमध्ये. ज्या प्रकारची AI बेस यंत्रणा आपण लावली आहे शक्यच नाही. दाग निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात 3 गोष्टी सुरू केलेल्या आहेत. एक तर सगळ्यांच्या शस्त्रांची लायसन्सेस चेक करणं सुरू केलं आहे. अनावश्यक लायसन्सेस रद्द करणं, काढून घेणार त्यांचे लायसन्सेस. नवीन लायसन्स देताना 300 वेळा विचार करणं, एकदा दोनदा नाही. हे पाहिजे कशासाठी इतकी मोठी सुरक्षा आहे. जे रेकॉर्डवरचे आहेत त्यांना आता रेग्युलर हजेरी सुरू करा. तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसा, इथला चहा प्या तुम्ही. ज्यांच्यावरचे गुन्हे बऱ्यापैकी साचले त्यांना मोका लावणं सुरू झालं. ईश्वरपूरमध्ये केवढ्या मोठ्या टीमला आपण लावलं. त्याची एक प्रोसेस आहे, ती पूर्ण नाही केली तर कोर्टात जाऊन स्टे मिळतो. अतिशय शांत डोक्याने 1-2-3 ऑफिसर त्याची प्रोसेस पूर्ण करतायत. तुम्हाला नजीकच्या महिन्याभरामध्ये एकदम गठ्ठा दिसेल, मोका लागलेला हद्दपारीचा तुम्हाला गठ्ठा दिसेल. आणि ह्याची जाणीव बऱ्यापैकी झाली आहे. जसं पुण्यामध्ये आपण केलं ते आता ह्याचा पुढचा टप्पा पुणे इथे करू. तो आहे की ही सगळी मंडळी पैसे इझी मनीमुळे मोठी झाली. तर यांच्या इझी मनीलाच ईडी लावायची पुण्यात सुरू केलं. त्याला आपण असं म्हटलं की फॉरेन्सिक ऑडिट. आणि यांचं आर्थिक कंबरडं जर मोडलं तर विषय संपतो. यांच्याकडे पैसे कुठून येतात मुलांना पैसे द्यायला, अंडर 18ला पैसे द्यायला. आणि एक मोठा विषय चाललाय ज्याचा देश पातळीवर विचारावा लागेल की अंडर 18 मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि आपल्या कायद्यामध्ये तो संज्ञान नसल्यामुळे त्याला फक्त आपण रिमांड होममध्ये पाठवतो. पण हा स्टेटचा विषय नसतो. केंद्राने निर्णय करायला लागेल की 15च्या पुढे ते 15 हात पण जातील. कारण गुन्हेगारांचा जोपर्यंत आर्थिक इंटरेस्ट संपवत नाही तोपर्यंत ते नवीन युक्त्या करत राहणार. हे फॉरेन्सिक ऑडिट आम्ही सांगलीलाही सुरू करणार. सगळ्यांच्या जमिनी किती आहे, घरे किती आहे, गाड्या किती आहे, सगळं काढणार. आणि त्या सगळ्याची EOW म्हणतात त्याला, आर्थिक गुन्ह्याच्या अंडर चौकशी लावणार. आणि सगळ्यांचं SP मोठं चार्ट करून ईडीला पाठवणार. ईडीचा अर्थ काय तर बेहिशोबी संपत्तीचा हिशोब लावणं. आणि हवालाही तुम्हाला कळतो. त्या सगळ्यावर कुऱ्हाड मारणं. आज जसा देशातला नक्षल संपला की नाही, छत्तीसगड वगैरे मध्ये रोज उठून शरण येतात. जगण्याचं आर्थिक कंबरडं मोडलं. असंच आतंकवाद्यांचे मोडू, त्याला काही वेळ लागणार नाही. अशी कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी घटना घडवणं याच्यामध्ये काळजी घेतलीच पाहिजे. पण त्याचं आता रिटालिएशन तुम्हाला बघायला मिळेल. पुलवामाचं पाहिलं आपण रिटालिएशन. तर हळूहळू आतंकवाद्यांमध्ये, नक्षलवाद्यांमध्ये, लोकल गुंडांमध्ये एक दहशत निर्माण करणं की सरळ जगा नाही तर तुम्हाला जगता येणार नाही अशी व्यवस्था करू. आणि गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचाही सांगितलं. नशाखोरीच्या बाबतीमध्ये